नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा, आज आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की कंपन्या, कुठल्याही कंपन्या जास्त प्रमाणात आपणाला जर खाली पडताना जर दिसल्या तर आपण त्या स्टॉकमधून का घाबरतो, आपणाला त्या स्टॉकमधून का एक्झिट व्हावा असं वाटतं आपणाला, बरोबर आहे. जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर कुठली कंपनी, जर आपला एखादा तरी असा स्टॉक असतो की बऱ्याच प्रमाणात त्या स्टॉकमध्ये आपल्याला घसरण दिसते, बरोबर आहे. आता बऱ्याचपैकी घसरण दिसते, तर मग त्या स्टॉकमध्ये आपण, आपलं सिच्युएशन थोडंसं वेगळं होतं, आपणाला एकदम लक्षात येत नाही आपणाला की आपण त्या स्टॉकमधून आपण एक्झिट व्हावं की या स्टॉकमध्ये आपण होल्ड करावं. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, तर त्या अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला असं करायचं की नेमकं जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेला स्टॉक आणि आपल्या जास्त प्रमाणात आपल्याला, आपल्या पोर्टफोलिओमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला घसरलेला स्टॉक, जास्त प्रमाणात आपल्याला गिरावट झालेली आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक आपल्याला पाहावासा वाटत नाही, पण त्या स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला होल्ड करता आलं पाहिजे, त्या स्टॉकसोबत आपल्याला कंटिन्यू राहता आलं पाहिजे. कुठलीही कंपनी, कुठलाही स्टॉक आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो किंवा जिथं कुठेतरी आपली कॅपिटल ॲड करतो, तिथून सारखा तो स्टॉक गतीमध्ये राहावा आणि तो सारखा स्टॉक परफॉर्मन्स करल, असं कुठलंच कंपनीमध्ये नसतं आणि असं कुठल्या स्टॉकमध्ये नसतं की जे की आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि तिथूनच त्या स्टॉकनं एक जंप घेतली आणि तिथून तो स्टॉक सतत वाढत राहील, असं कुठल्याच कंपनीमध्ये नसतं. कुठलीही कंपनी, चांगली कंपनी माणसाला तडपवते, ती खूप दिवसापर्यंत आपल्याला वेळ काढून द्यावा लागतो, त्या कंपनीला वेळ द्यावा लागतो, आपल्याला त्या कंपनीसोबत वेट करावं लागतो, राहावं लागतंय त्या कंपनीच्या, आपल्याला सतत त्या नजरेत राहावं लागते. आणि त्या ज्या वेळेस तो स्टॉक, कुठलाही स्टॉक खाली असतो, त्यावेळेस आपल्याला त्या स्टॉकसोबत आपल्याला कंटिन्यू राहावं लागते, तेव्हा ती कुठली तरी कंपनी आपल्याला चांगला रिटर्न देते. पण त्याचं एक रिझन असू शकते, बरोबर आहे. एक खाली पडणार स्टॉक म्हणजे त्याचं एक रिझन असू शकते की कंपनीमध्ये काय एक्सटर्नल प्रॉब्लेम आहे की इंटरनल प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला ते लक्षात येणं गरजेचं आहे. एक्सटर्नल प्रॉब्लेम असेल तर एक ठीक आहे. जर मार्केटमध्येच पूर्ण समजा मार्केटच पूर्ण घसरणं असेल आणि आपलाही स्टॉक घसरलेला असेल, तर ते एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी समजू शकतो आपण. आपल्याला जर वाटलंच तर आपण थोडीशी त्यात आणखीन आपली कॅपिटल ॲड करू शकतो. पण महत्त्वाचा पॉईंट काय, इंटरनल जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल कंपनीमध्ये कुठलाही, जर काहीतरी मॅनेजमेंटमध्ये जर काही खराब असेल किंवा कर्ज कंपनीवर जास्त प्रमाणात वाढला असेल किंवा प्रोमोटर FIDI एक्झिट जर झालेले असतील, असा कुठला तरी एक धंदा प्रॉब्लेम असेल, इंटरनल प्रॉब्लेम कंपनीमधून, तर आपण तशा कंपनीमधून लवकर एक्झिट होणं हे गरजेचं आहे, बरोबर आहे. कुठलाही स्टॉक जर जास्त प्रमाणात जर खाली पडला आणि ते कंपनी चांगला परफॉर्मन्स आणखीनही करत आहे आणि ती प्रॉफिटमध्ये त्या कंपनीची ग्रोथ आहे, त्या कंपनीचा बिझनेस पण चांगला आहे आणि त्या बिझनेस आणखीन त्या बिझनेसला स्कोप येण्याची शक्यता आहे, भविष्यात तो बिझनेस चालण्यासारखा आहे, अशी जर कंपनी असेल आणि ती जर आपल्याला डिस्काउंटला वाटत असेल, तो स्टॉक जर बऱ्याच प्रमाणात घसरलेला दिसत असेल, तर आपल्याला अशा स्टॉकसोबत आपल्याला वेट करता येणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला, त्यासाठी त्या स्टॉकसोबत आपल्याला बरेच दिवस ठेवणं गरजेचं आहे. कुठलीही कंपनी 1-1 वर्ष, 2-2, 3-3 वर्षसुद्धा चालताना दिसत नाही आणि त्याच्यानंतर एक अशी जंप घेते की जेवढा आपल्याला वेळ दिला आपण, त्याच्या बदल्या आपल्याला खूप प्रॉफिट आपल्याला 1 ते 2 वर्षातसुद्धा कंपनी मिळवून देते. पण ती कुठली कंपनी, तर ती छोटी कंपनीमध्येही खासियत असते आणि छोट्या कंपनीमध्येच एवढा पॉवर असते, बरोबर आहे. कुठलीही कंपनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर आपण ती आपल्याला आपल्याला होल्ड करता आली पाहिजे. तर होल्ड कशामुळं करता आली पाहिजे, तर आपली जर कॅपिटल जास्त असेल तर आपण होल्ड करू शकत नाही, आपल्याला सहन होत नाही. आपली जर जास्त अमाऊंट जर आपण एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तो जर स्टॉक सडनली जर 30, 40, 50, 60, 70, 80% जर खाली घसरला, तर आपली म्हणजे खूप हालत बेकार होते. तर त्यासाठी महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर आपली कॅपिटल कुठल्याच कंपनीमध्ये आपली कॅपिटल आपण जास्त लावायची नाही. म्हणजे जेणेकरता कितीही जरी स्टॉक क्रॉस झाला, कितीही सडनली जरी खाली पडला, तरी आपल्याला जास्त आपल्यावर प्रेशर आलं नाही पाहिजेत. अशीच आपल्याला कॅपिटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. जर आपली कॅपिटल जर थोडी असेल, तर आपण त्या स्टॉकमध्ये आपण होल्ड करू शकतो, बरेच दिवस होल्ड करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचा आपल्याला बेनिफिट मिळू शकतं. बघा, तर असेच मी तुमच्यासमोर स्टॉक घेऊन आलेला आहे आणि तुमच्यासमोर मी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर काळजीपूर्वक हा बघा. कुठलीही कंपनी आपण डिस्काउंटमध्ये आपण कशा पद्धतीनं होल्ड करावी आणि कशा पद्धतीनं आपण त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला बेनिफिट मिळेल, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला बघू शकतो, एका दिवसामध्ये या स्टॉकने आपल्याला जवळपास 3.25% इथला आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो. आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एकदम फ्लॅट दिसतो कंपनी आणि एका वर्षामध्ये जर बघितलं तर जवळपास 18% इतका आपल्याला रिटर्न दिसतो. मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी मार्केटला कधी लिस्ट झालेली मित्रांनो, बघा 13 जानेवारी 2017, म्हणजे जवळपास कंपनीला
6 ते 7 वर्ष झालेले आहेत आणि तेव्हापासून कंपनीनं आपल्याला 16,941% म्हणजे जवळपास आपल्याला 17,000% इतका रिटर्न मिळून दिला आहे. आणि एक छोटी कंपनी आहे, बरोबर आहे, स्मॉल कॅप कंपनी. बघा, आता ही कंपनी एक छोटी होती आणि सुरुवातीला ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना हे बेनिफिट मिळतं आहे, बरोबर आहे, छोटी कंपनी असताना. आता मला एक सांगा, ही कंपनी जर डिस्काउंटला गेली होती, बऱ्याच दिवस ही कंपनीसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस बघू शकतो आपण, ही कंपनी चांगल्यापैकी डिस्काउंटला सुद्धा मिळते. जवळपास 70 ते 80% पर्यंत ही कंपनी आपल्याला, बघा, ॲज इट इज जर बघितलं तर ही कंपनी आपल्याला 2 वर्ष, एक 17 पासून 17, 18, 19 3 वर्षापर्यंत कंपनी चालली आहे मित्रांनो. बघा, 24 ऑगस्ट 2017 ते 4 जानेवारी 2019, बघा, या कालावधीचा आपण त्याचा डिफरन्स बघितला तर जवळपास 77 ते 80% पर्यंत हा स्टॉक क्रॅश झाला होता. येते लक्षात? इतकी जर कंपनी खाली पडत असेल, एक छोटी कंपनी, तर इथं आपली हालत बेकार होऊ शकते. का? आपली जर कॅपिटल जास्त असेल तर आपण इथून एक्झिट होतो, 100% होतात, बरेच लोक एक्झिट होतात. कारण की जर आपली कॅपिटल असली जास्त प्रमाणात तर आपण प्रेशर येतं आपल्यावर आणि आपण त्याच्यामधून एक्झिट होतो. मित्रांनो, आपण का बोलतो आपण की छोट्या कंपनीमध्ये कॅपिटल आपली छोटी असावी? बघा, ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली किंवा ज्या लोकांनी हे होल्ड केलं त्या लोकांना किती बेनिफिट मिळालं? आज 17,000% रिटर्न मिळाले. किती? एक तर 5 ते 6 वर्षामध्ये. येतं लक्षात? तर हे इथलं छोटा स्टॉक, इतकी या छोट्या स्टॉकमध्ये गिरावट होऊ शकते. 60, 70, 80%, 90% पर्यंतसुद्धा काही स्टॉक क्रॅश होतात. तर ह्या क्रॅशमध्ये आपल्याला त्या तिथून दम धरणं गरजेचं आहे. बघू शकतो आपण, जर इथं क्रॅश झाल्याच्या नंतर जरी कुणी इन्व्हेस्टमेंट केली, थोड्याफार प्रमाणात जरी अमाऊंट इथं ॲड केली, तर तेव्हापासून जरी बघितलं तर आत्तापर्यंत आपल्याला या स्टॉकनं किती रिटर्न मिळून दिला? एक 40,000% इतका. त्यापेक्षाही ॲज इट इज जर पकडलं तर त्यापेक्षाही जास्त. कधी? 14 डिसेंबर 2018, म्हणजे डिसेंबर सोडून द्या, 19, 20, 21, 22, 23 5 वर्षामध्ये कंपनीनं किती? 41,000 म्हणजे 45,000 ॲज इट इज जर पकडलं ना तर 50,000% आहे. म्हणजे एक कंपनीनं जर बघितलं तर आपल्याला ₹10,000च्या अमाऊंटला 40 लाख रुपये बनवलेत. कधी? तर 2018 पासून तर 2000 आत्ताच लाईव्हमध्ये 24पर्यंत. बघा, एक 5 वर्षामध्ये कंपनी इतकं आपल्याला बेनिफिट मिळून देऊ शकते. कधी? पण स्टॉक जेव्हा क्रॅश झाला होता ना, जेव्हा इथं 70-80% पर्यंत क्रॅश झाला होता आणि तेव्हा जर कोणी जर इन्व्हेस्टमेंट केली, एक ₹10,000 जरी कॅपिटल ॲड केली आपण, तर त्या 10,000चे एक या कंपनीनं जवळपास 40 ते 50 लाख इतके आपल्याला 5 वर्षामध्ये रिटर्न मिळून दिलेत. मित्रांनो, कुठलाही स्टॉक खाली, मला एक सांगायचं आहे, खाली पडलेले स्टॉक खराब नसतात, बरोबर आहे. तर खाली पडल्याच्या नंतर फक्त एकच प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. काय प्रॉब्लेम? हाच बघायचा की इंटरनल प्रॉब्लेम आहे की एक्सटर्नल प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम जर असेल, इंटरनल प्रॉब्लेम असेल तर आपण एक्झिट होऊ शकतो. एक्सटर्नल प्रॉब्लेम असेल तर त्या स्टॉकमध्ये होल्ड करणं गरजेचं आहे. कुणीही जर इथे इन्व्हेस्टमेंट केली असती सुरुवातीला आणि एवढ्या गिरावटमध्ये इथले 2-4 वर्ष थांबून जर त्यांनी एक्झिट झाला असतं आणि नंतर जर त्यांनी हे बेनिफिट बघितलं असतं तर त्याला खूप अवघड झालं असतं, बरोबर आहे. तर ज्या लोकांनी इथं वेट केला आणि एवढी गिरावट सहन केली, या लोकांना आज हे बेनिफिट मिळताना दिसते. मला काय सांगायचं लक्षात आलं ना, की नेमकं डिस्काउंटचाही स्टॉक, फक्त त्या स्टॉकवर नेचर, आपलं त्या स्टॉकचं नेचर योग्य असणं गरजेचं आहे आणि त्या स्टॉकवर आपली सतत नजर असणं गरजेचं आहे. आपली छोटी कॅपिटल असली तर आपण आरामशीर त्या स्टॉकला होल्ड करू शकतो आणि एवढं बेनिफिट आपण मिळवू शकतो. कमी दिवसामध्ये खरोखर चांगल्या पद्धतीचा रिटर्न आपल्याला मिळू शकतो आणि तेही कमी कॅपिटलने. जास्त कॅपिटलची आवश्यकता नाही. छोट्या कंपन्यामध्ये कमी कॅपिटल असणं हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि छोट्याच कॅपिटलनं खूप काही मोठा पैसा कमवू शकतो. आपल्या जर मोठी कॅपिटल जर असेल तर आपण उगीच कुठल्यातरी स्टॉकमध्ये रिस्क घेतो आणि आपण बर्बादी करून घेतो. त्यासाठी आपल्याला थोडीशी रिस्क घ्यायची, पण कॅपिटल आपलं थोडंसं असावं आणि आपल्याला कंपन्या जास्त प्रमाणात असावं. म्हणजे छोट्या कंपनीमधून पण आपण चांगल्या पद्धतीनं वेल्थ क्रिएट करू शकतो. बघा मित्रांनो, नेक्स्ट कंपनी जर बघितली तर आपल्याला एका दिवसामध्ये ही कंपनी चांगला रिटर्न मिळून देताना दिसते आपल्याला. आणि मॅक्सचा जर या कंपनीचा जर विचार करूयात आपण, तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली आहे? 2015, 12 जानेवारी 2015. म्हणजे 15 जर म्हणलं तर या कंपनीला जवळपास आता 8 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 8 वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला 52,000% इतका रिटर्न मिळून द्यायला दिसतो. मित्रांनो, ही कंपनी सुरुवातीला कुठंतरी छोटी कंपनी होती, एक मायक्रो कॅप कंपनी होती, स्मॉल कॅप कंपनी होती. सुरुवातीला नॅनो कॅप असेल, मायक्रो कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, हळूहळू कंपनी मोठी होत गेली आणि चांगलं बेनिफिट या कंपनीला मिळत गेलं आणि इन्व्हेस्टर लोकांना या कंपनीनं मालामाल करून टाकलेले. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा, आता ही कुठली कंपनी, आता ही कंपनी खाली नाही पडलेली का? ही कंपनी डिस्काउंटला कधी नाही का मिळाली?
मिळाली, बरेच वेळेस डिस्काउंटलाही सुद्धा मिळाली. पण ज्या लोकांनी ही कंपनी खाली पडल्याच्यानंतर, चांगले काही लोक असतात ज्या लोकांना जे लोक इन्व्हेस्टमेंट करण्याची ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि ज्याच्यामध्ये स्टॉक होल्ड करण्याची कॅपॅसिटी आणि वेळ देण्याची कॅपॅसिटी आहे, अशाच लोकांना स्टॉकमधून बेनिफिट चांगल्या पद्धतीनं कंपनीमधून मिळू शकतं. बघा, ही कंपनी बऱ्याच प्रमाणात खाली पडलेली होती, पण काही लोकांनी एक्झिट झालेत आणि काही लोकांनी परत याच्यामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि काही लोकांनी ॲव्हरेजसुद्धा या कंपनीमध्ये करताना दिसते. बघा, याही कंपनीचा आपण एक वेळेस बघू शकतो, हाही स्टॉक आपल्याला किती खाली क्रॅश होताना दिसून आलेला आहे. या स्टॉकचं आपण ॲज इट इज जर बघितलं तर मी तुम्हाला तेही सुद्धा दाखवू शकतो की बऱ्याच प्रमाणात हाही स्टॉक आपल्याला खाली पडताना दिसला होता. एक मिनटं, याचं ॲज इट इज जर बघितलं तर कुठलाही स्टॉक खाली पडल्याशिवाय, कुठल्याही स्टॉकमध्ये वेळ दिल्याशिवाय आपल्याला कुठलीच कंपनी चांगल्या पद्धतीचं बेनिफिट मिळवून देणार नाही. बघा, ॲज इट इज जर बघितलं आपण तर डिसेंबर 2017 ते सप्टेंबर 2019 याच्यामधला जर डिफरन्स जर बघितला तर कंपनी आपल्याला 57 ते 60% पर्यंत ही कंपनी आपल्याला पडलेली दिसत होती. बघा, कितीतरी दिवसापूर्वी या 3 वर्ष या कंपनीनं आपलं प्रॉफिट दाखवलेलं नाही. या 3 वर्ष कंपनी लॉसमध्ये चाललेली आहे आणि ज्या लोकांनी 3 वर्ष सहन केलेत, ज्या लोकांनी या कंपनीला 3 वर्ष होल्ड केलं, ज्या लोकांनी गिरावटमध्ये दम धरून राहिले या कंपनीमध्ये, जे लोक असं विचार करून चांगला या स्टॉकमध्ये विचार करून राहिलेत आणि ज्या लोकांनी, त्याच लोकांना आज हे बेनिफिट चांगल्या पद्धतीने मिळताना दिसते. मित्रांनो, कुठलीही कंपनी खाली पडल्याच्या नंतर फक्त त्या कंपनीचं मॅनेजमेंट बघत राहणं गरजेचं आहे, त्या कंपनीवर रिसर्च करणं राहणं गरजेचं आहे आणि त्यामधून नंतर काय जे बेनिफिट मिळतो आपल्याला, तर ते कमी दिवसामध्ये जास्त बेनिफिट मिळू शकतो. बघा, एक कमी दिवसामध्ये या कंपनीनं मालामाल केलेलं आहे. बघा, आता इथून ॲज इट इज जर बघितलं आपण, जेव्हा स्टॉक खाली पडलेला होता तेव्हापासून जरी कोणी इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये जर केली तर आत्तापर्यंत आपल्याला या कंपनीनं जवळपास 50,000% इतका रिटर्न आत्ताही सुद्धा या कंपनीला मिळून दिला दिसतो. ॲज इट इज जर बघितलं तर 50,000पेक्षा जास्त असून पण एक 50,000 बघू शकतो. कधी तर सप्टेंबर 2019 ते आता 24, म्हणजे 19, 20, 21, 22, 23 या कंपनीला जवळपास 4 ते 5 वर्षामध्ये 50,000 रिटर्न मिळून द्यायला दिसतं. कधी तर ज्या लोकांनी या कंपनीला बॉटमला पकडलं आहे, ज्या लोकांनी डिस्काउंटला होती कंपनी, तेव्हा ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली तेव्हापासून जरी बघितलं तर 5 वर्षामध्ये या कंपनीनं 50,000% इतका रिटर्न मिळून द्यायला दिसतो. म्हणजे एक 10,000 रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं सुद्धा आपल्याला 50 लाख रुपये इतकं आपलं कॅपिटल एक 5 वर्षामध्ये मिळून दिलं दिसतं. म्हणजे कुठलीही कंपनी डिस्काउंटला जर मिळत असेल तर त्या डिस्काउंटचा एक आपल्याला अंदाज काढता येणं गरजेचं आहे. ती डिस्काउंटला कंपनी कशामुळे आणि कंपनीमध्ये कशामुळे एवढा क्रॅश, कंपनी कशामुळे झालेली आहे, एवढा स्टॉक कशामुळे क्रॅश झालेला आहे, हे आपल्याला त्या स्टॉकचं त्याचं फंडामेंटल बघून, त्याचे रिझल्ट बघून, त्याच्यावर सगळं आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आपलं रिसर्च असणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर आपण मोठी कॅपिटल जर ॲड केली तर आपण एवढं प्रेशर घेऊ शकत नाही, आपण एवढा स्टॉकमध्ये दम धरू शकत नाही, एवढं आपण वेट करू शकत नाही. त्यासाठी काय करायचं, छोटी कॅपिटल आणि खूप साऱ्या कंपन्या, चांगल्या फंडामेंटल कंपन्या आणि नवीन कंपन्या, ज्याचं की मार्केट कॅप छोटं आहे पण त्यांच्या कंपन्याचे बिझनेस चांगले आहेत आणि कंपन्या परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करतात, अशा कंपन्यावर आपल्याला रिसर्च करत राहायचं आणि अशाच कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला ॲड करायच्या, जेणेकरता आपली अशी कुठलीही एखादी जरी कंपनी चांगल्या पद्धतीने चालली तर आपल्याला खूप काहीतरी मल्टीबॅगर रिटर्न मिळू शकतो. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. नेक्स्ट कंपनी बघा मित्रांनो, एका दिवसामध्ये 1%, एका महिन्यामध्ये 36%, 6 महिन्यामध्ये कंपनीनं 500%च्या आसपास रिटर्न मिळून द्यायला दिसतो. किती तेजमध्ये कंपनी आहे. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे, 10 ऑगस्ट 2012, म्हणजे कंपनीला जवळपास 8 ते 9 वर्ष कंप्लीट झालेत आणि 8 वर्षामध्ये कंपनीनं 52,000% इतका रिटर्न आपल्याला मिळून द्यायला दिसतो. बघा, याही कंपनीमध्ये आपण बघू शकतो की कंपनी क्रॅश किती झालेली होती ही कंपनी आणि हा स्टॉक खाली किती प्रमाणात हा स्टॉक आपल्याला पडताना दिसला. बघा मित्रांनो, आपल्याला दिसतंय 12 मे 2017 ते 12 जानेवारी 2020, म्हणजे कंपनी 18, 19, 20 3 वर्ष कंपनी एकदम डाऊन होती, 3 वर्ष कंपनी लॉसमध्ये होती, 3 वर्ष कंपनी खाली पडलेला होता स्टॉक. आणि तेही किती पर्सेंटनं, तर 77%, जवळपास 80% हा स्टॉक क्रॅश झाला होता. बघा, 3 वर्ष, 2 3 वर्ष, 4 वर्ष कुठलाही स्टॉक चालत नाही. आणि मित्रांनो, तिथून जर बघितलं तरी आपल्याला खूप या कंपनीला रिटर्न मिळून दिलं असतं. इथलं होल्ड करता आलं पाहिजे. 80% क्रॅश स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमधला आपल्याला पाहता आला पाहिजेत आणि तेही
होल्ड करता आला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं इथं लक्षात येतं आपल्या. त्यासाठी काय करायचं आपल्याला कॅपिटल आपली थोडी जर असली तर आपण सहज ते सहन करू शकतो. आलं ना लक्षात? जर कॅपिटल आपली जास्त प्रमाणात जर असेल, आपण एका स्टॉकमध्ये जर जास्त प्रमाणात जर आपल्या ऐंशी प्रमाणाच्या पेक्षाही जास्त जर आपण एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर एवढं आपण सहन करू शकत नाही, एवढं आपलं प्रेशर आपण घेऊ शकत नाही. तर त्यासाठी आपली जर कॅपिटल थोडी असेल, तर आपण एवढं सहन करू शकतो आणि आपण 2-3 वर्ष वेळ देऊ शकतो. वेट करू शकतो त्या स्टॉकमध्ये. पण कधी? आपली जर कॅपिटल एक नॉर्मल कॅपिटल असेल, आपल्याला फारसं काही फरक पडणार नाही या कॅपिटलनं. एवढी जर आपली कॅपिटल असेल तर. आणि काय एक 10,000 रुपयाची जरी अमाऊंट असेल, 5,000ची जरी अमाऊंट असेल, तर खूप काही पैसा बनवू शकतो 5-10 हजारांपासूनही. या बघा आता ॲज इट इज जर बघितलं तर 20 पासून मार्च जर आपल्याला 2020 पासून जरी या कंपनीचं जर आपल्याला रिटर्न बघितला ना, तर इथूनही बघू शकतो आपण या कंपनीनं कशा पद्धतीने रिटर्न मिळवून दिलेला आहे. आत्तापर्यंत 70,000% ज्या लोकांनी या कंपनीमध्ये इथला क्रॅश झाल्याच्या नंतर 80% डाऊन गेल्याच्या नंतर आता कुठलेही तुम्हाला यूट्यूबवर कुठलेही दाखवतात की खूप आपल्याला डिस्काउंटला हा स्टॉक मिळत आहे. 70% 80%पर्यंत आपल्याला 60%पर्यंत डिस्काउंटला मिळत आहे. बरोबर आहे. तर मग असं कुठलंच नसतं की त्या स्टॉकमध्ये काहीतरी खराब असेल. त्या स्टॉकमध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे त्या स्टॉकचं काय नेचर आहे, त्या स्टॉकचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने, त्या कंपनीचं कामकाज काय, बिझनेस काय आणि खरोखर ही कंपनी इथून चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते का, हे लक्षात जर आलं ना, तर आपल्याला डिस्काउंटचा एवढा बेनिफिट फायदा होऊ शकतो की जे की सरळ सरळ जो स्टॉक चालतो त्याच्यामध्ये नाही एवढं बेनिफिट मिळू शकतं आपल्याला, ते डिस्काउंटच्या स्टॉकमध्ये मिळतं. कारण की तो खाली पडलेला स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात जंप घेऊ शकतो. बरोबर आहे. तर या कंपनीमध्ये जर 2020मध्ये जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली असती, इथला क्रॅश झाल्याच्या नंतर किती एक 10,000 रुपये जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली असती, तर आज 10,000 रुपयाची एक 3 वर्षामध्ये फक्त 70 लाख रुपये झाले असते आपले. बरोबर आहे. किती 70 लाख. 5,000 रुपये जरी आपण टाकून दिले असते ना, ॲज इट इज थोडी डिस्काउंटला आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीनं आहे आणि कंपनीचे नंबर वगैरे चांगले येत आहेत आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक सर्व गोष्टी चांगल्या आहेत, कंपनीवर कर्ज आहेत. मी मिनिमम 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो. चालला तर खूप, नाही चालला तरी नाही चालला, असे जर म्हणून जरी आपण 5,000 रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केले असते या कंपनीमध्ये, तर आज 35 लाख रुपये बनवून दिले असते या कंपनीनं फक्त किती 3 वर्षामध्ये. इतका पॉवर छोट्या कंपनीमध्ये असतो आणि आपल्याला जास्त पैसा कमवण्यासाठी जास्त पैशाची काही आवश्यकता नाही. खूप कमी कॅपिटलनं सुद्धा आपण खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकतो मित्रांनो. हे लक्षात येणं आपल्या गरजेचं आहे. फक्त त्यासाठी एकच करायचं, 1-2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आपली कॅपिटल आपण जास्ती कुठल्याच कंपनीमध्ये ॲड करायची नाही. भविष्यात माहीत नसते आपल्याला येत्या 5, 10, 20 वर्षामध्ये कुठली कंपनी असं मल्टीबॅगन रिटर्न मिळवून देईल, हे आपल्याला आज माहीत नसतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडी कॅपिटल फक्त आपल्याला कंपन्या चांगल्या जास्त प्रमाणात आपल्याला कंपन्या निवडायच्यात. म्हणजे जेणेकरता कुठल्या ना कुठल्या तरी कंपनीनं असा जर मल्टीबॅगन रिटर्न मिळवून दिला, तर आयुष्यात आपल्याला परत दुसऱ्या गोष्टी करायची गरज पडणार नाही. खूप काहीतरी पैसा एक कंपनीसुद्धा आपल्याला बनवून देऊ शकते. बघा आता ही मित्रांनो, ही कंपनी कुठेतरी छोटी असेल, नॅनो कॅप असेल, मायक्रो कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, तेव्हा हळूहळू ही कंपनी मोठी होत 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 गेली. मित्रांनो, तुम्हाला मी स्टॉकचे नाव का दाखवले नाहीत, कारण की तुम्ही आत्ताही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण की एकदम ऑल टाईमवर हे स्टॉक आहे आणि आता इथे इन्व्हेस्टमेंट करणं ही आपल्यासाठी योग्य नाही. आता इथे इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आपल्याला बघणं गरजेचं होतं की आपल्याला कुठं इन्व्हेस्टमेंट करायची. आता या कंपन्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. बरोबर आहे. आणि या कंपन्यांना खूप मल्टीबॅगन रिटर्न मिळून दिला. आता आपले 10 आणि 5,000 इथं आपली वेल्थ क्रिएट होऊ शकत नाही अशा कंपनीमध्ये. त्याचमुळे मी तुम्हाला या स्टॉकचे नाव सजेस्ट केलेले नाहीत. फक्त एक सीख म्हणून आणि आपल्याला एक खरोखर कशा पद्धतीनं पैसा बनतो छोट्या कंपनीमधून, हे आपल्याला बघणं, या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की छोट्या कंपनीमध्ये आपल्याला छोटी कॅपिटल टाकायची आणि खूप साऱ्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला ॲड करायच्या. जेणेकरता एक जरी स्टॉक असा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला ना, तर खूप काहीतरी आपल्याला वेल्थ क्रिएट करून देऊ शकतो. आपली एक 10-5,000 रुपयाची वेल्थ, चांगली अमाऊंट आपली मोठी होऊ शकते. सांगता येत नाही. एक 10 वर्ष लागू शकतात, 5 वर्षही लागू शकतात किंवा 20 वर्षही लागू शकतात. पण असे जर काही स्टॉक जर चालले, तर आपल्याला आयुष्यात परत काही करायची गरज पडणार नाही. हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा. मित्रांनो, एक काळजीपूर्वक सांगतो, मी एक मेहनतीनं माणूस व्हिडिओ बनवतो आणि त्यासाठी मग एक मला हक्कानं मी तुम्हाला एक लाईक मागतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक हक्कानं लाईक करत जा. कारण तुमचं एक लाईक मला खूप मोटिवेट करतं काम करण्यासाठी. बरोबर आहे. आपण जर नवीन चॅनलवर कुणी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.